लग्नानंतरचे प्रेम भाग 31. दुसऱ्या दिवशी तो त्याचा आवरून तिला कॉलेजला सोडायला निघाला. धनश्री पण छान तयार होऊन त्याच्या पाठीमागे बाईकवर येऊन बसली. नेहमीच प्रमाणे वर्षा, राशी, मनीषा तिची वाट पाहत गेटवर उभ्या होत्या. हाय सुमित, गुड मॉर्निंग. वर्षा, व्हेरी गुड मॉर्निंग वर्षा. बरं चला मग आज तुमच्या कॅन्टीनमधली कॉफी घेऊन पाहावी म्हणतोय. काय, खरंच येतोयस तू? मग चल लवकर. राशी, वर्षा एकत्रच म्हणाल्या. धनश्री तर त्याचं वाक्य ऐकून शॉकच झाली. सुमित, तुला ऑफिसला जायचं नाही का? धनश्री त्याच्याकडे चकित होऊन पाहत म्हणाली. आज जास्त काम नाही आणि या वर्षा, राशी, मनीषा मला रोज आग्रह करतात, तर आज घ्यावी म्हटलं सर्वांसोबत कॉफी. तो डोळे मिचकावत म्हणाला. वर्षा, राशी, मनीषाला तू कोण आहेस ते ठाऊक आहे, पण दुसऱ्या कोणी मला तू कोण आहेस म्हणून विचारलं तर मी काय सांगू? ती हळू आवाजात सुमितकडे पाहत म्हणाली. सांग की बॉयफ्रेंड आहे म्हणून. तो डोळा मारत म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. ओके ठीक आहे, तू नको म्हणत असशील तर नाही येत. तो तोंड बारीक करत म्हणाला. ए हाय धनश्री, गुड मॉर्निंग म्हणत अचानक प्रेम तिथे आला. तो सुमितकडे डोळे बारीक करून पाहत होता. त्या सगळ्या जणी त्याला गुड मॉर्निंग ग्रीट करून कॅन्टीनच्या दिशेने जायला निघाल्या. बरं चल म्हणत धनश्री आणि सुमित पण त्यांच्या पाठीमागून चालत असतात. हे बघ सुमित, कोणी काय विचारलं तर जे काय सांगायचं ते मी सांगेन, पण तू काही कोणाला सांगू नको. जर कोणी विचारलंस तर मीच सांगेन, ओके? जो हुकूम आपका. सुमित तिच्याकडे पाहून हसून म्हणाला. मनीषा आणि राशी मुद्दाम धनश्रीला सुमितच्या बाजूची खुर्ची रिकामी ठेवतात. दोघे एकमेकांच्या बाजूलाच बसले होते. ते पाहून इकडे प्रेमचा मात्र रागाने तीळपापड झाला होता. सुमितचं प्रेमवर बारीक लक्ष होतं. साला हा कोण कुठून आला आणि सरळ धनश्रीच्या बाजूलाच बसलाय. त्या दोघांना समोर पाहून प्रेमचा रागाचा पारा चढत होता. किशोर, आता गप्प बसून नाही चालणार. आज मी तिला विचारणारच, तो कोण आहे ते. प्रेम चिडून बोलत होता. धनश्रीच्या फ्रेंड सुमित सोबत छान गप्पा मारत होत्या. हे पाहून तर प्रेमला त्याचा खूपच राग येत होता. त्या दोघांना असं एकत्र बसलेलं पाहून त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. थोडा वेळ गप्पा करून सगळ्या लेक्चरसाठी क्लासमध्ये गेल्या. सुमित थोडा वेळ थांबून प्रेमसोबत बोलण्यासाठी त्याच्या जवळ आला. हाय म्हणत सुमितने त्याच्याशी बोलायला हात पुढे केला. पण प्रेमच्या मनात आधीच त्याच्याविषयी राग असल्यामुळे तो सुमितकडे रागाने पाहत पुढे म्हणाला. हे बघ, तू कोण आहेस, काय आहेस ते मला जाणून घेण्यात कसलाच इंटरेस्ट नाही. तुझ्यासारख्या रिकामटेकड्या मुलांसोबत बोलायला मला वेळ नाही. तो गर्वात बोलून तिथून निघून गेला. सुमित काय बोलायला तोंड उघडणार एवढ्यात तो तिथून निघून पण गेला होता. खरं तर सुमित त्याला धनश्रीच्या आणि त्याच्या नात्याविषयी थोडी कल्पना द्यावी म्हणून त्याच्याशी बोलायला गेला होता, कारण पुढे जाऊन त्याला त्रास होऊ नये एवढाच त्याचा शुद्ध हेतू होता. पण त्यानं याचं काहीच ऐकून घेतलं नाही. अतिरागाने त्याचं नशीब त्याला कुठे जाणार आहे हे आता येणारी वेळच ठरवणार होती. त्यानंतर सुमित विचार करत तिथून तसाच पुढे ऑफिसला गेला. त्याने सरळ आपल्या केबिनमध्ये जात पिऊनला आवाज देऊन बोलावून घेतलं. हा विशू काका, जरा दिनेशला मी बोलवलं आहे म्हणून सांगा. दिनेश सुमितला विश करत केबिनमध्ये प्रवेश करतो. काय मग सुमित सर, आज लेट? नको नाट करूस, बस आधी, मला तुझ्याशी बोलायचं आहे, सुमित म्हणाला. ओके बोल. दिनेश सुमितच्या समोरच्या खुर्चीत बसत म्हणतो. हां बोल. पुढच्या आठवड्यात काही मीटिंग किंवा माझ्या काही अपॉइंटमेंट असतील, त्या पोस्टपोन कर. का रे,
आता काय पुन्हा एकदा हनीमूनला जातोस काय? दिनेश सुमीची मस्करी करत म्हणाला. पुन्हा हनीमूनला जाणार, पण त्याला अजून वेळ आहे. जाताना तुझ्यावरच सर्व जबाबदारी टाकून जाणार ना? सुमित स्माईल करत म्हणाला. मग आता मध्येच काय? मध्ये असं नाही, काही नाही. आणि मी ऑफिस सोडून पण कुठे जाणार नाही, पण ऑफिसमध्ये वेळेवर येऊ शकणार नाही. त्यामुळे तुला सांगून ठेवतोय, वेळेवर येऊ शकणार नाही म्हणजे वहिनींना सोडून ऑफिसला यायला मन होत नाही वाटतं. तो सुमीच्या लग्नात होता, पण लग्नात जो काही गोंधळ झाला ते अजून त्याला माहीत नव्हतं. तेवढ्यात पिऊन त्यांच्यासाठी कॉफी घेऊन आला. ओके ठीक आहे म्हणत दिनेशने कॉफी घेतली. त्यानंतर थोडं कामासंदर्भात बोलून दिनेश त्याच्या केबिनमध्ये गेला. आता उद्यापासून सुमितला ऑफिसचं तर काही टेन्शन नव्हतं, कारण दिनेशला एकदा सांगितलं की तो त्याचं काम चोख पार पाडणार हे त्याला ठाऊक होतं. इकडे प्रेमचा धनश्रीला प्रपोज करण्याच्या मागचा वेळचा प्लॅन फसल्यामुळे आता तो पुन्हा तिला प्रपोज करण्याच्या तयारीला लागला होता. यात त्याला किशोर आणि निखिल मदत करत होते. धनश्री मात्र या सर्व गोष्टीपासून अनभिज्ञ होती. तिला प्रेमचं आणि इकडे सुमितचं जे काही चालू होतं ते काहीच माहीत नव्हतं. दुसऱ्या दिवशी पण सुमित धनश्रीला सोडायला गेला. आज पण तिच्या मैत्रिणीने सुमितला कॉफी घ्यायला चल म्हणून आग्रह केला. तो पण लगेच सर्वांसोबत कॅन्टीनमध्ये जायला निघाला. सुमित, तुझं हे काय चालू आहे? म्हणजे तुला काय, आज पण ऑफिसमध्ये काही काम नाही का? धनश्री त्याच्यावर नजर रोखून म्हणाली. कामे काही रोजच असतात, पण तुझ्या मैत्रिणी रोज आग्रह करतात, मग कशाला नाही म्हणून त्यांचं मन दुखवायचं? आणि तसंही तुझ्यामुळे जुने कॉलेजचे दिवस पुन्हा जगायला मिळत आहेत आणि ही अशी हिरवळ पण पाहायला मिळते, तर का सोडा? सुमित समोरून येणाऱ्या सुंदर मुलीकडे आणि त्यानंतर धनश्रीकडे पाहून मिश्किलपणे हसत म्हणाला. तिने यावर नकारार्थी मान डोलावली. ती पुढे आणि हा तिच्या पाठीमागे दोघे चालत होते. तितक्यात समोरून प्रेम येताना त्याला दिसला. सुमित लगेच पटकन पुढे होऊन धनश्री सोबत चालू लागला. त्या दोघांना समोरून एकत्र येताना पाहून प्रेमचा चेहरा पांढरा फट पडला. तितक्यात किशोर आणि निखिल पण येऊन त्याला जॉईन झाले. प्रेम, ते बघ दोघे समोरून येत आहेत. तो एक दिवस धनश्रीला फुरकन उडून घेऊन जाईल आणि तू नुसता बघत बस. निखिल प्रेमच्या जखमांवर मीठ चोळत म्हणाला. ए निक्या, तू बघच मी आज काय करतो ते. प्रेम निखिलकडे पाहून रागात म्हणाला. हां, ते तर आम्ही रोजच पाहतोय, कारण तू तर रोजच हे बोलत असतोस. निखिल त्याच्या रागाला हवा देत बोलत होता. तू आज बघच म्हणत प्रेम त्या दोघांच्या दिशेने निघाला होता. तर ते सगळे कॅन्टीनमध्ये बसून कॉफी घेत गप्पा मारत होते. सुमितचं मात्र पूर्ण लक्ष प्रेमवर होतं. तो कालपासूनच त्याच्यावर नजर ठेवून होता. कालपासून रागाने त्याचा तीळ पापड झाला होता. ते सुमितच्या पण लक्षात आलं होतं. त्याची नजर मनीषावर पडली. खरं तर ती बसली होती या सर्वांसोबत, पण तिचं पूर्ण लक्ष प्रेमवर होतं. सर्वजण बोलण्यात व्यस्त होते. मनीषा, तू काय एवढी टेन्स दिसतेस? काही प्रॉब्लेम आहे का? सुमित हळू आवाजात म्हणाला. नाही मनीषा, आपली मान हलवत म्हणाली. त्यानंतर चला म्हणत धनश्री आणि बाकी सगळे उठून लेक्चरला जायला निघाले. मनीषा मात्र अजूनही पाठीमागेच होती. सुमितला मनीषाशी बोलायचं होतं, पण तिच्याशी बोलायला त्याला मोकाच मिळत नव्हता. आता तो पटकन संधी पाहून तिच्याशी बोलायला आला. मनीषा, तुला प्रेम आवडतो ना? त्याने अचानकच तिच्यावर गोगली टाकली. ती थोडी भांबावून काय? तर कसं ठाऊक? मी बरोबर ओळखलं ना? मग बोल ना त्याच्याशी.
त्याचा काही उपयोग नाही, कारण प्रेमला मी नाही आवडत. त्याच्या मनात तर दुसरीच कोणीतरी आहे. काय? कोण आहे ती? आणि तुला हे कोणी सांगितलं? कोण आहे ते माहीत नाही, पण त्याच्या वागण्यावरून मला समजतं रे तेवढं. मनीषा निराश होत म्हणाली. तो पुढे बोलतच असतो की तितक्यात एक सुंदर मुलगी सुमितच्या जवळ येत. ए हाय हँडसम, कॉलेजमध्ये नवीन आला आहेस का? तिच्या चालण्या बोलण्यावरून तर ती खूपच आधुनिक वाटत होती. तिचा पेहराव पण तसाच होता. छोटा शॉर्ट आणि टॉप घालून ती बिनधास्त वावरत होती. तिने सुमितच्या जवळ येऊन त्याला हग केलं. सुमितला तर थोडा वेळ तिचं काय चालू आहे तेच कळत नव्हतं. मनीषा पण बाजूला उभी राहून सुमितची तारांबळ उडलेली पाहून हसत होती. ती मुलगी सुमितच्या शेजारी उभी राहून त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी त्याला विचारत होती. तो तिला काहीच बोलणार एवढ्यात अगं मनीषा चल ना पटकन म्हणत धनश्री पाठीमागे वळली. तशी तिची नजर सुमितवर पडली. धनश्री तावातावाने माघारी आली आणि सुमितच्या हाताला पकडत, काय चालू आहे तुझं? ती त्याच्यावर डोळे मोठे करत म्हणाली. माझं? मी कुठे काय केलं? तीच आली आणि मला म्हणाली, तू खूप हँडसम दिसतोयस. मी तुझ्यासोबत एक सेल्फी घेऊ का? सुमित तोंड बारीक करून बोलत होता. मग तू पण लगेच पोज देऊन उभा राहिलास ना? धनश्री रागाने लाल होत म्हणाली. हो मग काय झालं? फोटो छान यायला हवा ना, पण तुला काय एवढा राग येतोय? सुमित आता तिची मजा घेत हसत म्हणाला. बरं चल आता. धनश्री त्याच्या हाताला धरून ओढतच तिथून घेऊन गेली. सुमित, आम्ही आता क्लासमध्ये जातोय. तू पण पटकन ऑफिसला जा, नाहीतर तुझ्यासोबत सेल्फी घ्यायला अजून एखादी हिरोईन येईल. हो म्हणत त्याने मान डोलवली, पण त्याला तिच्या बोलण्याचं हसू येत होतं. तिचे वागणे पाहून त्याला मनातून आनंद झाला होता. त्याने केलेल्या प्लॅनवर करत होता. सुमित विचारातून बाहेर येतो एवढ्यात समोर पाहतो तर प्रेमने धनश्रीचा हात पकडला होता. चल धनश्री, मला तुझ्याशी बोलायचं आहे, तो धनश्रीच्या डोळ्यात पाहून म्हणत होता. अचानक प्रेमने असा धनश्रीचा हात पकडल्यामुळे ती गडबडून गेली. प्रेम, काय करतोस तू हे? आधी माझा हात सोड म्हणत ती त्याच्या हातून आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. वर्षा, राशी, मनीषा सगळ्यात शॉक होऊन प्रेमकडे पाहत होत्या. प्रेम, हात सोड आधी, ती प्रेमवर डोळे मोठे करत म्हणाली. नाही सोडणार, तू चल आधी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. प्रेम हट्टाने म्हणाला. आधी माझा हात सोड आणि तुला जे काय बोलायचं आहे ते इथेच बोल. तिचे डोळे आता रागाने लाल झाले होते. सुमित पण बाजूला उभा राहून धनश्रीचं रिॲक्शन पाहत होता. हा कोण आहे ग? प्रेम रागाने लाल होऊन सुमितवर नजर रोखून बोलत होता. प्रेम, आधी तू माझा हात सोड. धनश्री त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण तो अजूनच तिचा हात घट्ट पकडून तिला म्हणाला, नाही सोडणार. तू आधी सांग हा कोण आहे आणि हा का तुझ्या मागे पुढे करत असतो? तू त्याच्याबरोबर का कॉलेजला येतेस? इकडे सुमितचा पण रागाचा पारा चढला. साला, माझी बायको असून पण अजून मी तिचा हात पकडला नाही. सर्व तिच्या कलाने घ्यायचा प्रयत्न करतोय आणि हा याच्या तर म्हणत सुमित पुढे होणार इतक्यात धनश्रीचं वाक्य त्याच्या कानावर पडलं. तो माझा बॉयफ्रेंड आहे, तुला काय करायचं आहे? धनश्री प्रेमकडे रागाने पाहत म्हणाली. सुमितला पण तिच्या तोंडून हे वाक्य ऐकून बरं वाटलं. तो खरं तर प्रेमला एक मुस्काटात लागवायला पुढे होत होता, पण धनश्रीचं वाक्य ऐकून तो जागीच स्तब्ध झाला. ती अजून पुढे काय बोलते ते त्याला पाहायचं होतं. समजलं तुला? आता हात सोड माझा म्हणत धनश्रीने त्याच्या खाडकन एक कानफाटात लावून दिली. तो गाल चोळत रागाने सुमितकडे पाहत होता. धनश्री त्याला तसंच सोडून सुमितच्या जवळ आली.
तिच्या डोळ्यात पाणी भरलं होतं. सॉरी सुमित, मला ठाऊक नव्हतं याच्या मनात असं काय चालू असेल ते. ती डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली, ओके ठीक आहे. तुला ठीक नसेल वाटत तर चल आपण घरी जाऊया. चल, माझं पण आता कॉलेजमध्ये आणि अभ्यास पण मन लागणार नाही. वर्षा, राशी, मनीषा पण बाजूलाच उभ्या होत्या. धनश्री त्या तिघींकडे पाहून त्यांना बाय करून ती सुमितसोबत घरी निघून आली. सुमितला पण तिला त्रास झालेला दिसत होता. तो तिला काहीच बोलला नाही. दोघे पण गुपचूप घरी आले. वैशाली त्या दोघांना परत आलेलं पाहून काळजीने सुमितच्या जवळ जात म्हणाल्या, काय झालं सोमू बाळा, तू तिला कॉलेजला सोडायला गेला होतास ना, मग असे परत माघारी का आलात? मॉम, अगं तिला जरा बरं वाटत नाही म्हणून म्हटलं चल चल घरी आराम कर. धनश्री तर झालेल्या प्रकारातून बाहेर पण आली नव्हती. ती शांतच होती. बरं धनश्री, तू जा आराम कर आणि सुमित तू पण आजच्या दिवस ऑफिसला जायचं राहू दे, मी यांना फोन करून सांगते. वैशाली काळजीने म्हणाल्या. बरं म्हणत ते दोघे रूममध्ये आले. बराच वेळ शांत बसून ती झाल्या प्रकारचा विचार करत होती. तिची नजर सुमितवर पडली. तो पण फोन घेऊन बसला होता. तितक्यात त्याला काहीतरी आठवलं म्हणून तो बाहेर गेला. धनश्री मात्र अजूनही तिच्या विचारातून गढून गेली होती. एवढे दिवस झाले लग्न होऊन पण सुमितने आपल्या मर्जीविरुद्ध आपल्याला हात पण लावला नाही. आणि हा प्रेम काय समजतो स्वतःला? त्याच्या मनात असं काही चालू होतं ते मला अजूनपर्यंत कसं समजलं नाही? मी तर त्याला चांगला मित्र समजत होते. सुमित किती संयमी आणि समजूतदार आहे आणि मी उगाचच त्याच्याबद्दल गैरसमज करून त्याचा राग करत बसले. तितक्यात तो कसली तरी स्क्रीम घेऊन आला. बघू तुझा हात. प्रेमने तिचा हात घट्ट पकडल्यामुळे तिचा हात दुखावला होता आणि लाल झाला होता. त्याने हळुवारपणे त्यावर क्रीम लावली. तिच्या डोळ्यातून अचानकच अश्रू आणि एक अश्रू त्याच्या हातावर पडला. खूप त्रास होतोय का ग? तो काळजीने म्हणाला. हो, पण हात दुखतोय. त्याचा नाही होत. मग तो न समजून म्हणाला, सुमित, मी तुला खूप त्रास दिला ना, प्लीज मला माफ कर ना. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आजपर्यंत त्याला दिलेल्या त्रासाचा तिला आता पश्चाताप होत होता. सुमित, मी उगाचच तुझ्या बाबतीत आजपर्यंत गैरसमज करून घेतला. मी तुला इतके दिवस एकत्र राहून पण ओळखू शकले नाही.